वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत, कारण त्यांचं कामच ते. एकतर काही स्वतःचे विचार नाही, आदर्श नाही. फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचे की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय? तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं वध करतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत. कळते तुम्हाला? पैसे घेऊन जाताय, जा. आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल, पण दोघांमधला फरक आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठेही गेलं तरी, आणि सांगते हळहळतात की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे, आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे. गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसलेत, संपूर्ण बेकायदेशीररित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या, निवडणूक आयोग वापरला. जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे. एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा. आणि आत्ताही दिसायला लागले. म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू. पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. गेले 2 महिने झाले. एक तर बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून बाहेर येत नव्हते, आणि आल्यानंतर जो काही गोंधळ चाललेला आहे, पालकमंत्री कोण ठरत नाही. पालकमंत्री ठरले त्याच्यावरनं धुसफूस. मग मला पालकमंत्री व्हायचंय, मला पालकमंत्री व्हायचंय. रस्त्यावरती काय उतरतायत, टायर काय जाळतायत, आणि हे म्हणे बाळासाहेबांचे सैनिक. सगळं तुमचं सगळं जे काय होतं नव्हतं ते उघडं पडलेलं आहे आता. लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आउट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेलात तर बरं आहे. कारण एखादा मंत्री, पालकमंत्री, एखादा मंत्री म्हणजे काय त्याची कुवत, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सुद्धा आता मंत्री म्हणून बसतायत. आणि त्याच्यावरती तुम्ही इमले बांधताय, अमित शहाजी 20 फूट नीचे गाडा है. अरे ठीक आहे, जेवढं खोल जाऊ ना तेवढी मुळं आमची खोल जातील, आणि मग वर काय उगवेल तेव्हा बघा, वर काय उगवते ते बघा.